हाईस्ट फॅमिली, आजचं संदीप दादांचं प्रेम हे असं हृदयाला लागलं माझ्या. कारण की दादा आज संदीप दादा जेवायला घरी बसले आणि घरच्यांना सांगितलं ताईंना की जे काय बनवशील तू दसम्या वगैरे ते माझ्या मित्रासाठी बनव. आणि संदीप दादा मला भेटायला आले स्टेजपाशी आणि ते डब्बा घेऊन आल्यानंतर असं वाटलं की माझं कोणीतरी नातेवाईक आज मला तमाशामध्ये भेटायला आलं आहे. आणि संदीप दादांनी सांगितलं की माझी रील जे बनवतो म्हणे ते प्रत्येक माझी रील त्यांच्या मनाला लागते. आणि आज मला ती लांबून स्पेशल भेटासाठी आली. संदीप दादा तुमच्यासारखे आहेत म्हणून आमच्या लोक कलाकारांचं काहीतरी खरं आहे. आणि तुम्ही जे जाणून घेता ना त्या बाबतीत खरंच नमस्कार मी आभार. मी संदीप पाटील तांदवाडीहून इथून बोलतोय. आज रोजी आपले भाऊ कांबळे बंधू मधुकर कांबळे यांचं इंस्टाग्रामला अकाउंट आहे. ते मला काही माहिती नाही अकाउंट नंबर काय आहे, फक्त मधुकर कांबळे आहे. पण त्यांच्या ज्या भावना असतात आज त्यांना गरज कशाची कामाची, त्यांना हा काम करायचा छंद नाही आहे, परंतु काही कारणास्तव त्यांना करावं लागतं. मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे. त्यांचे जे एक एक व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा, लाईक करा, फॉलोअर्स करा. त्यांच्या ज्या मनातल्या वेदना आहेत त्या ते आपल्याला सांगतात. मला तमाशाचा छंद नाही आहे. आज रोजी माझे वडील 40 रुपये त्यांना आहे, पेन्शन आहे. माझ्याकडे 4 ट्रॅक्टर आहेत. बरं का, मला गरज नाही. फक्त मी या माणसासाठी एक व्हिडिओ टाकला पिंपरी तालुका पाचोरा, तरी त्यांना मी मेसेज टाकला माझ्या अकाउंटवरून. त्यांनी काही मला रिप्लाय दिला नाही. तरी मी घरी गेलो, जेवण वगैरे केलं. मिसेसला बोललो, म्हटलं काही आहे का? आणि आहे. म्हटलं का म्हणे? म्हटलं माझे मित्र आलेले म्हटलं पिंपरीला, आपल्या गावापासून 2 किलोमीटर आहे तांदवडीला, तर त्यांना मला जेवण घेऊन जायचं आहे. जरी त्यांच्याकडे जेवण असलं पण तरी माझ्याकडून त्यांना घेऊन जायचं. 2 घास खातील. मी जे खाल्लं, आपण जे खातोय त्यांना ते द्यायचं आहे. त्यासाठी मी तर आलो. त्यांना सपोर्ट करा, फॉलोअर करा, एवढीच विनंती आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय भीम. थँक्यू सर्वांना.